हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस। या व्हिडिओमध्ये आपण पाइपिंगचा दोरा वापरून आणि जरीचा दोरा वापरून झिगझॅग साखळी टाका कशा पद्धतीने घेतात ते पाहणार आहोत। त्यासाठी मी आधी इथे पाइपिंगचा दोरा जिथे वापरायचा आहे तिथे फॅब्रिक ग्लू टाकून घेतलेला आहे आणि फॅब्रिक ग्लू टाकल्यानंतर त्या साइजचा ज्या साइजवर म्हणजे ज्या अंतरावर मी फॅब्रिक ग्लू टाकला आहे त्याच अंतरावर मी पाइपिंगचा दोरा चिटकवून घेतलेला आहे। आता पाइपिंगचा दोरा व्यवस्थित सुकेपर्यंत आपण जो जरीचा दोरा वापरून झिगझॅग साखळी टाके घ्यायचे आहेत त्यासाठी एक मागे साखळी टाकून पुढे बेसिक चेन टाका घ्यायचा आहे। आपण इथे नाजूक जरीची लाईन करून घेत आहेत आणि या लाईनवर आपण जरीची नंतर झिगझॅग साखळी टाके घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक जरीची लाईन बनवलेली आहे आणि शेवटी या जरीच्या लाईनला मी इथे एंड नॉट दिले आहे। आता एंड नॉट देऊन झाल्याच्या नंतर त्या लाईनच्या खालच्या साइडला एक टाका, वरच्या साइडला एक टाका, खालच्या साइडला एक टाका, वरच्या साइडला एक टाका। इथे आपण एकही लॉक टाका देत नाहीत, डायरेक्ट खालच्या ती जी जरीची लाईन आहे त्याच्यावरती खालच्या साइडला एक टाका आणि डायरेक्टली दोरा खेचून घेऊन वरच्या साइडला एक टाका। अशा पद्धतीने आपण इथे टाके देत आहोत। तुम्ही तुलिप जापान कंपनीचे 14 नंबरची किंवा 13 नंबरची नीडल वापरून हा जरीचा दोरा वापरून याचे झिगझॅग साखळी टाके बनवू शकता। हे झिगझॅग साखळी टाके खूप महत्त्वाचे आहेत। पुढे आपल्याला 3D पॅचसाठी जरीचा दोरा वापरूनच झिगझॅग साखळी टाके घ्यायचे आहेत, त्यामुळे याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। आता इथे जरीचा दोरा वापरून टाके झालेले आहेत। आता पाइपिंगचा दोरा वापरून त्यासाठी मी इथे एक मागे साखळी टाका घेतलेला आहे। तुम्ही सिल्क थ्रेड वापरून देखील पाइपिंगचा दोरा बसवू शकता। मी इथे जरीचाच थ्रेड वापरलेला आहे। आता आपण ज्या पद्धतीने जरीच्या दोऱ्यावर झिगझॅग साखळी टाके घेतले होते त्याच पद्धतीने पाइपिंगच्या दोऱ्यावर देखील झिगझॅग साखळी टाके घ्यायचे आहेत। खालच्या साइडला एक टाका, वरच्या साइडला एक टाका। इथे माझा पाइपिंग थ्रेड व्यवस्थित सुकला नाही, तुम्ही पाइपिंग थ्रेड चिटकवून अर्धा तास व्यवस्थित वाळू द्या, म्हणजे तुमचा पाइपिंगचा दोरा हलणार नाही आणि जेव्हा तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होईल तेव्हा दोरा चिटकवून घ्यायची सुद्धा गरज नाही, तुम्ही डायरेक्टली त्यावर झिगझॅग साखळी टाके घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही पाइपिंगचा दोरा आणि जरीचा दोरा वापरून झिगझॅग साखळी टाके घेऊ शकतात। हे दोन्ही साखळी टाके खूप महत्त्वाचे आहेत। याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आणि याची असाइनमेंट तुम्ही मला बनवून पाठवू शकता। व्हिडिओ झाल्याच्या नंतर असाइनमेंट नक्की बनवा। थँक्यू।